लाळल्यासारखं वाटते इथं बघा. शाळू आहे काय मका हे ना. संपूर्ण बघा प्रोजेक्ट असं आहे. चांगला आहे प्रोजेक्ट. मला सॅम्पल दाखव. आणि मेट्रोची लाईन गेलेली आहे. लोक आपल्या तिकडची आहेत. एक नंबर आहे प्रोजेक्ट. हा ना. पण एकदम भारी आहे. बघा लिफ्टची पण फॅसिलिटी आहे. बघा हा सॅम्पल फ्लॅट आहे. या साईडचा व्ह्यू छान आहे. इकडे म्हणजे गार्डन वगैरे कॅबिनेट पण बनवलेले आहेत बघा. 4थ्या फ्लोअरवरून बघा व्ह्यू कसा दिसतोय बाहेर. कितीला पडला आपल्याला? 15. शिडकेचंच कंट्रॅक्शन आहे. 4.5चा व्ह्यू बघा असा दिसतोय. समोरून सूर्य, अशा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन वगैरे. म्हणजे बऱ्यापैकी लोक राहायला पण आले. तेव्हा यांना पार्किंग आहे 4 व्हीलरचं. माळ्याच्या बिल्डिंग आहेत आणि याची सगळ्याची किंमत आहे 20 लाख रुपये. सगळे 1 BHK. बघा ह्या बिल्डिंगच्या प्रोजेक्टमध्ये आता एंट्री केली आहे आणि असा बघा व्ह्यू दिसतोय मस्तपैकी. सगळ्या बाजूने बघा अशी मस्तपैकी बिल्डिंग वगैरे उभे आहेत. तर इथं बघूया आपण एक सॅम्पल फ्लॅट कसं आहे. या लवकर आणि इथं बुकिंग करा. किती फ्लोअरला चाललोय आपण? 14. वाव बघा 14व्या फ्लोअरला एन व्ह्यू बघा कसा दिसतोय. एक नंबर. एक नंबर. इथून बरोबर तुम्हाला व्ह्यू दिसतोय बघा. एक नंबर. मग त्यांना रूम घेण्यासाठी काय प्रक्रिया असणार आहे? जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला ते 20 लाखामध्ये भेटतील रूम. ते मागे जे आपण बिल्डिंग दिसत आहेत ना त्याच्यामध्ये भेटेल. 15 माळ्याची बिल्डिंग आहे आणि 20 लाख रुपये किंमत आहे. आपण आता आलोय शिरडोनला. तो माडाचा प्रोजेक्ट आहे तो रिव्ह्यू करण्यासाठी. कोपर करण्यावरून आम्ही डायरेक्ट रिक्षा गेली होती. 3:15 वाजता बसलो होतो. आता किती वाजले मग? 4 वाजले. म्हणजे जवळपास 1.5 तास लागला आम्हाला. म्हणजे आमची 10 मिनटं थोडीशी तिथं गेले. त्या ब्रिजवरती चढलो, परत रिटर्न गेलो, त्याच्यामध्ये गेलो. म्हणजे पकडून चला 20-35 मिनटामध्ये तुम्ही पोहोचू शकता. आणि समोरच बघा आता प्रोजेक्ट तिथं सुरू होते. हा बघा हा सरळ रोड आला आहे. मेन हायवेवरून आतमध्ये आलो ना की तिथं माडा शिरडोन वसाहतचा बोर्ड दिला आहे. आणि हा बघा समोर जो दिसतोय तोच आपल्या माडाचा शिरडोनचा प्रोजेक्ट आहे. आणि असं आहे बघा संपूर्ण एरिया. रस्ता चांगला आहे आतमध्ये येण्यासाठी. बघा एरिया कसा वाटला? हे कोमल पहिल्यांदा चाललं आहे. रूम बघायचे बघूया आपण. हे बघा इथं ॲडव्हर्टाईज लागलेली आहे. हे बाई गावाला आल्यासारखं वाटतं इथं बघा. शाळू आहे काय मका आहे बघा समोरच दिसतोय बघा. नॅचरल स्विमिंग पूल पण आहे. आतमध्ये जातो का प्रोजेक्टमध्ये डायरेक्ट रस्ता? इकडे ते पण चाललंय का? ओके. बघा ना ही ना आत गेल्यानंतर दाखवा आपण. बघा रिक्षा डायरेक्ट आली. बघा इथे रिक्षा उभी केली आणि हा संपूर्ण बघा प्रोजेक्ट असा आहे. बघा बबलू हा देवा आपला खास मित्र आहे. गाववालीच आपले. हे रिक्षा इथं उभी केली डायरेक्ट प्रोजेक्टच्या समोर. हा समोर सगळा प्रोजेक्ट आहे. ॲक्च्युली या देवानं पण इथं रूम बुक केले तर आपल्याला देईल थोडंसं माहिती. आणि हे बघताय तुम्ही असा एरिया आहे. संपूर्ण कन्स्ट्रक्शन पुढे पण आहे. पुढे पण जाऊन आपण एक्सप्लोर करू. पण देवाला आपण विचारू थोडंसं या प्रोजेक्टबद्दल. देवा कसं काय वाटतंय? काय आहे प्रोजेक्ट आपला? सांग थोडी माहिती. एकदम मस्त पैकी आहे. चांगला आहे प्रोजेक्ट. रूम बुक केले? रूम बुकिंग केलेले काय 1 BHK? 1 BHK. कितीचा एरिया आहे? 321चा एरिया आहे. कन्स्ट्रक्शन वगैरे? कंस्ट्रक्शन 5 वर्षाचं आहे. शिरकेंचं आहे ना आपलं? शिरकेंचं. ओके. कन्स्ट्रक्शन वगैरे चांगले. आतमध्ये बघायला भेट आपल्या सॅम्पल फ्लॅट भेटणार. सॅम्पल पण दाखवणार. सॅम्पल फ्लॅट पण बघू तुम्हाला दाखवतो. चला सॅम्पल दाखव. आणि अजून इथं म्हणजे काय काय फॅसिलिटी म्हणजे लिफ्ट वगैरे? लिफ्ट आहे. 2 लिफ्ट आहेत. ओके. गॅस कनेक्शन आहे.
गार्डन आहे, पाईपलाईनची गॅस आहे. पाईपलाईनची गॅस ओके, गार्डन पण आहे Garden मुलांसाठी आहे. खेळायला वगैरे. डीमार्ट आहे, शाळा आहे. इथं जवळपास आहे. शाळा इथं बाजूला होणार आहे. हां. आणि किती टोटल फ्लॅट ह्याच्यामध्ये? टोटल 29,000 फ्लॅट आहेत. इथे हे पूर्ण पूर्ण प्रोजेक्टला कम्प्लीट झालेले. झालेलं. कम्प्लीट झालेलं. ओके, बघा. मेट्रोची लाईन गेलेली आहे. हा, बाजूने मेट्रोची बघितलं आम्ही रस्त्यावरून येताना. आणि रस्ता पण पहिला कसा जुना होता, पहिला शिवपाट्याचा रस्ता, सिमेंटचा रोड झाला. सिमेंटचा रोड झालाय तर मग बाकी आहेत ना. पण ऑलमोस्ट म्हणजे बऱ्याच लोकांनी घेतलंय. बरेच लोक आपल्या तिकडची आहेत. कारण दिवाळीला बघा, म्हणजे कसं झालं दिवाळीला बऱ्याच म्हणजे आपल्या माडाच्या ना अधिकाऱ्यांनी आपल्या ट्विटरला पण पोस्ट केली होती की या घरांच्या किमती 2.5-1 लाखानं कमी वगैरे केल्या. त्याच्यामुळे दिवाळीपासून ना या प्रोजेक्टला चांगला प्रतिसाद आला आणि बरेच लोकांनी इथं येऊन व्हिजिट वगैरे केली आणि बऱ्याचशा लोकांनी रूम पण बुक केल्या. इथे 2 मध्ये आहेत ना रूमा. एक पहिलं जुनं कन्स्ट्रक्शन आहे ना, त्या ठिकाणी 15 लाखामध्ये येतं आणि नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये 20 लाख रुपये आहेत. बरोबर ना तेव्हा? म्हणजे त्यात आपली प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी पण त्याच्यामध्येच आहे ना. ओके, तर संपूर्ण प्रोजेक्ट आता दाखवतो. सध्या तर ओळख झाली देवाला, बरं त्याने पण सांगितली थोडी इन्फॉर्मेशन. आता पुढे जाऊन आपण परत बघूया, प्रोजेक्ट पण एक्सप्लोर करू. बोल, तुला कसं वाटतंय प्रोजेक्ट? आता आला पहिल्यांदाच आला एक आपण. नंबर आहे प्रोजेक्ट. हा ना? पण एकदम भारी आहे. आता सध्या आम्ही तर काही एक्सप्लोर केला नाही, पण आम्ही सध्या आता आतमध्ये आलोय थोडंसं. आता बघतो. नेचर पण एकदम चांगलं इकडचं गावात एकदम शांतता आहे. हा ना? तर चला मग जाऊया आपण. चल राम, चल चल. आता देव आपल्याला दाखवतो सॅम्पल प्लेट. आपण सॅम्पल प्लेट बघूया. कन्स्ट्रक्शन खूप चांगले आहे पण. हे बघा, अशी ॲडव्हर्टाईज केली होती बघा. लिफ्टची पण फॅसिलिटी मस्त. ऑफिस आहे. हे ऑफिस आहे ना? ओके. देव किती फ्लोअर येते रे? 7 फ्लोअर. ओके. हा का? हां हां. ओके. हा का? अच्छा, हे बघा, सॅम्पल फ्लॅट आहे. आता आपण सॅम्पल फ्लॅट बघूया. ये चल देवा, चल आतमध्ये चल 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 पहिले. हो का? हा, आपण काढूया, आपण दाखवूया ना सध्या तरी. मोकळा आहे ना थोडासा. आणि हा आहे हॉल. हॉलमधूनच बघा एक विंडो दिलेली आहे. आउटसाईड आहे. आता आपण ग्राउंड फ्लोअरला आलो आहे. असा व्ह्यू दिसतोय. आणि समोर एक किचन आहे. सिम्पल टॉप आहे. एल टॅप दिलेलं आहे. किचनमधून पण विंडो आहे. व्हेंटिलेशन वगैरे चांगले बघा. किचनचा एरिया, हॉल, किचन. आणि या साईडला बघा असं बाथरूम आहे. बाथरूम पण मोठे आहे. हे सिम्पल टॉयलेट आहे. हा, 2 मिनटं थांब. आणि हा बेडरूम पण आहे बऱ्यापैकी आहे. विंडो. तर असा सॅम्पल फ्लॅट बघा. हा, आलो. हा बघा, हा सॅम्पल फ्लॅट आहे. हा बघितला ना, त्याच्या समोरच एक आहे. ओके, हा फर्निश केलेला आहे. ओके ओके. तर बघा, हा सॅम्पल फ्लॅट बघितला आपण 05. हा पूर्ण होता. हा फर्निश फ्लॅट केलेला आहे. शिरके बघा. हा सॅम्पल फ्लॅट बघा असा. लाईट नाही का? फॅन, कपाट. हा बघा, हा असा किचन आहे. असा किचन टॉप. किचनची साईज आहे. ह्या साईडचा व्ह्यू छान आहे. इकडे म्हणजे गार्डन वगैरे आहे. समोर पण बिल्डिंग वगैरे दिसते. थोडीशी उचकी लागते मला. किचन काउंटर टॉप. किचन कॅबिनेट पण बनवलेले आहेत बघा. असं वॉश बेसिन वगैरे. असा किचनचा. ते एरिया मोठा वाटतोय मला ना, बऱ्यापैकी वाटतोय. एरिया मोठा वाटतोय, बऱ्यापैकी वाटतोय. नॉर्मल टॉयलेट वगैरे. आता बघा, आता बेडरूममध्ये आलो आहे. इकडे कपाट पण केले फर्निचरला. जर तुम्ही इंटेरियर वगैरे केलं ना, तर अशा पद्धतीने एक लमसम तुम्हाला आयडिया. तेव्हा सगळी सिस्टम अशीच ना? सगळी सिस्टम अशी. हां, हे आपलं फक्त त्यांनी आयडिया करून दिले की म्हणजे फर्निचर केलं तर आपल्याला एवढी जागा ही भेटेल वगैरे. असं एरिया आहे. गार्डन आहे बाजूला. हां, गार्डन आहे. हां, बबल कसं वाटलं तुला सॅम्पल? आता तू बघितलेस म्हणजे 2-3 आपण प्रोजेक्टला व्हिजिट केले, बघितले आपण सॅम्पल प्लॅट. कसं वाटतं? हां, आहे ना? चल राम. मला असं की
चला बघितलं ग्राउंड फ्लोअरचा मी सॅम्पल फ्लॅट बघितला. अरे माझंच दिसतंय ते मला, माझ्याकडे कॅमेरा आहे. ओके 405. फर्निचरचं काम चालू आहे. हे बघा हे तर फर्निचर देवा, हे तुमची आपले रिलेटिव्हचे आहेत ना आपल्या दाजींचे तुमच्या. ओके हे बघा हे देवान आपल्याला घेतले त्यांच्या रिलेटिव्हचे रूम त्यांनी बुक केलेले आणि घेतलेली रूम. आता त्यांनी सध्या हे बघा फर्निचरचं वगैरे काम म्हणजे इंटेरियरचं वगैरे सगळं करता येतं, म्हणजे मस्त दिसेल. आता मग चांगलं काम चाललंय ना प्लायवूड वगैरे. काय काय बनवता येतं सगळंच ना, किचन कॅबिनेट वगैरे, बेडरूम हे आता झालं काय हे? हा हे काम चालू आहे. हा हे बघा हे असं अशा पद्धतीने गेलंय. हे खाली पण करणार ना, किचन ट्रॉली करणार. ओके किचन म्हणणार 4थ्या फ्लोअरवरून बघा व्ह्यू कसा दिसतोय बाहेर. असं आहे त्या गेटवरून बघा, खालून आपण आलो इथे वरती. असा गेट खूप छान वाटतंय. हां हे बघा किचनचं असं आहे, जोरदार काम चाललंय. हे किती mm चा प्लाय यूज करता तुम्ही फर्निचरला? 18 mm चा. बघा खाली सॅम्पल फिट बघितला, सेम तसंच आहे सिस्टम. ओके हे कपाट ना, कपाट वरती हे बेड पण इथंच असं बनवून टाकणार का तुम्ही? इथंच बनवणार ना? इथं बेड बनणार, सगळं बनणार इथे. किती एरिया आहे ह्याच्यामध्ये? 321 चा. ह्या 321 आहे ना. हे कितीला पडलं आपल्याला? 15 लाख. आणि जो जो दुसरं आहे ते 20 लाखाचे. 20 लाख रुपये तिकडे मागे. मग त्यांच्यामध्ये एरिया काय फरक आहे का मोठा? 319 आहे. ते पण बघायला भेटेल आपल्याला. भेटेल. ठीक आहे आपण तिकडे पण जाऊया. किती वेळ लागेल तरी यांना काम करायला? काम करायला आता 10-15 दिवस लागतील. चला थँक्यू. मस्त पाहिजे. बोल की बोल. असं मस्त वगैरे सगळं काम चाललेलं आहे फर्निचरचं. फर्निचर वगैरे केलं ना, रूम वगैरे भारी दिसेल. आता बघा 4th फ्लोअरला आहे. बघितला तिथं राहायला आले ते जेव्हा बरेचसे लोक. 50 लोक हा ना. आता येतील पुढच्या महिन्यात बाकीची सगळी. मला तर गुढीपाडव्यानंतर सगळी येतील. पण एवढे दिवस शांत वातावरण छान वाटते ना. गोंगाट वगैरे काय नाही, एकदम मस्त वाटतंय. असं वाटतच ना आपल्या गावाला सारखं वाटतं. गावासारखं वातावरण. संध्याकाळचं एकदम भारी वाटतं वातावरण. संध्याकाळी लाईट वगैरे बाहेर आहेत ना सगळे लाईट. ठीक आहे खाली जाऊन आपण बाहेरचा पण एरिया वगैरे बघूया. चल आता आपण कुठे जातो तेव्हा? खाली दाजींची फर्निचरचं वगैरे काम चाललंय, चांगलं जोरात चाललंय एकदम. किचनचं बेडरूम वगैरे सगळं कपाट वगैरे पूर्ण फर्निचरचं करतायत. आता आपण ग्राउंड फ्लोअरला जाऊन बघूया आपण पुढचं बाहेरचं पण दाखवतो तुम्हाला, गार्डन वगैरे. आणि तिकडे बी विंग मध्ये जाणार ना आपण नंतर. अरे बघा ही ए विंग आहे बिल्डिंग, आणि ह्या बिल्डिंग मध्ये आपण वरती जाऊन आलो. ग्राउंड फ्लोअरचा आणि 4th फ्लोअरचा फ्लॅट वगैरे बघितला. आणि असा संपूर्ण बघा एरिया आहे. आणि इकडे बाहेर आले ना की असं बघा गेटच्या समोरून असा एक रोड गेलेला आहे. आणि या रोडच्या बाजूने बघा अशी छोटी झाडं वगैरे लावलेले आहेत. आणि असं बिल्डिंग दिसतं तुम्हाला. इथे समोरच गार्डन पण आहे. देवा सगळं एक्सप्लोर केलंय, सगळं फिरलाय तू ना, पूर्ण दाखवतो देवा. आता सगळं दाखवतोय आपल्याला बघा. हे बघा गार्डन पण आहे हा ना, लहान पोरांना खेळायला. हा हे गार्डन. सुविधा आहेत. देवा पार्किंगचं कसं आहे? पार्किंग आहे आपलं? पार्किंग सगळी कुठे पण लावा पार्किंग. नाही नाही 4 व्हीलरची पार्किंग आहे का? हा आहे ना सगळी कुठे पण म्हणजे लावा. प्रत्येक रूम ओनरला बिल्डिंगच्या तिथं तशी नाही. तशी नाही म्हणजे हे ज्या एरियात तिथं कुठे लावू शकतो. घ्यावी लागली का? आणि खाली कमर्शियल शॉप्स वगैरे आहेत का? आहेत ना, ती बी दाखवतो तुला. आता आपण कुठे आलोय? चालत दाखवायचं म्हणजे माझं पाहिजे. तेव्हा ह्या बिल्डिंग बद्दल सांगा. ठीक आहे नवीन आहे का कन्स्ट्रक्शन? 15 मजली टावर. ओके 15 मजली टॉवर आहे. 15 मजली टावर आहे. ह्यात पण रूम आहेत. ओके ह्यात जी फॅसिलिटी तीच आहे, फक्त ह्यात बदल काय आहे की बाहेर अलावांचा बदल आहे. 3 लिप आहेत हां त्यासाठी. हां खाली गार्डन आहे, पार्किंग आहे, सगळं आहे. हां किंमत पण जास्त आहे ना? किंमत जास्ती आहे त्याची. 20 लाख 15 लाख आणि 20 लाख असे. 15 लाख आणि 20 लाख. ओके पण फॅसिलिटी पण भेटतात ना, कन्स्ट्रक्शन पण चांगलं आहे ना. पाईपलाईन हे पण शिरकेंचंच आहे का? सगळं शिरकेचंच कन्स्ट्रक्शन आहे. मस्त आहे. मस्त वाटतं एकदम शांत राम असं. 6व्या फ्लोअरला आहे, माझ्या बाजूलाच आहे. सगळा प्रोजेक्ट म्हणजे झाला, सगळ्या सेल झाल्या रूम ऑलमोस्ट. हा देवा बरेचसे लोक राहायला पण आलेत. आता माझी रूम बघायला जायचंय. आता देवानं बुक केलेली आहे रूम. आता बघा 3B मध्ये आलोय आपण.
अवघड बरेच लोकांनी घेतलं ना तेव्हा मऊ हातेघर वगैरे रांजणी वगैरे. चल बघा 3B मध्ये 6व्या फ्लोअरला आलोय आता देवाची रूम बघायला. ही माझी रूम आहे. ही का 603? आणि ही एक खाली आहे रूम. ओके ही 603 तुझी. ही खाली आहे का? चावी नाही? चावी नाही. ओके सेम रूम आहे. अच्छा म्हणजे ही तू 603 हा, तुझी ही रूम माझी आहे 603. आणि ही आहे खाली. ही बबल तू बघतोय ना? ही बघतोय ना? 506 आहे 605. 605 6व्या फ्लोअरला. पण कॉर्नरची रूम चांगली असते ना भाई, बाहेरचा व्ह्यू चांगला भेटतो ना असं. हा सगळं याला समोर दिसणार त्याला. त्या साईडला आपण आता आलो वरती चढलो ना ती साईडला सगळं दिसेल. इकडे बेडरूमची साईड. कुठून आलो ना आपण? ह्या रोडनं आलो ना? इकडून आलो बघा. भाई भारी वाटतं एकदम कन्स्ट्रक्शन ना. हां ही सेम हे जुनंच ना? हे जुनं कन्स्ट्रक्शनच ना पूर्ण? ब्ल्यू येलो म्हणजे पुढचं ब्ल्यू आहे. हां अच्छा ह्या बिल्डिंगचा कलर आहे आपला हा आणि तो ब्ल्यू मध्ये वेगळं येते. ब्ल्यू म्हणजे 15. पुढचं वाईट आहे ते 15. हां हां हां. हे काय कपडे वगैरे वाळत असले राहायला आलेत बरेचसे लोक. देवा हे नवीन का? हां हे बघा ही जे आहे ते नवीन कन्स्ट्रक्शन आहे आणि याच्यामध्ये ज्या 1 BHKच्या ज्या रूम आहेत त्यांची किंमत किती? 20 लाख ना? हा देवा 20 लाख ना याची किंमत? 20 लाख. बघायची आहे. बघू बबलूसाठी बघतोय आपण एखादी रूम भेटली तर. दुसऱ्या मधल्या वेळी 4थी हवी 6वी हवी. ह्याच्यात का? बघ ना भेटत असेल तर. रूम तर काय आपण सॅम्पल बघितलाय त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तुला दाखवता तिकडेच बघायचं. 4C मध्ये रूम नाही. 4C मध्ये ना एक रूम आहे 715. त्यांची तिथं नाही नाही खाली कुठे येते बबल ना देवा? खाली कुठे आहे तीच दाखव म्हणजे आपल्याला अंदाज येतो बाबा. हा आणि मग तेच किती हा. सेम हाय साईड रूम तशीच ह्याच्यात आहे का खाली? ह्याच्यात पण आहे. किती फ्लोअरला आहे? 6व्याला आहे 6व्याला आहे. बघायचे व्ह्यू कुठला? 6व्याला आहे 4थीला आहे 2ऱ्याला आहे. पण कसं काय बघायला भेटणार रूम कुठे. हा रूम तर नाही बघाय भेटणार पण आपण सॅम्पल बघितलाय बाहेरनं तर तुला चालूवाला समजलं. नाही तर तुला ती पण दाखवली असते. असं चालू दिवसावाला असं दाखवेन तुला खोलून रूम तुझी. भाई बिल्डिंग एरिया चांगला आहे आणि मस्त आहे. कन्स्ट्रक्शन वगैरे पण चांगलं आहे. बघा ना संध्याकाळ आता बघा ना किती वाजले आता 4:30 व्ह्यू बघा असा दिसतोय समोरून सूर्य. अशा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन वगैरे ऑलमोस्ट म्हणजे बऱ्यापैकी लोक राहायला पण आलेत. दिवाळीपासून ह्या सगळ्या प्रोजेक्टचं ना प्रमोशन वगैरे माडानं चांगल्या पद्धतीनं केलं. तेव्हापासून बरेच रूम वगैरे गेलेले. बोल द्यावा काय म्हणतो? याला तेच नव्हतं कुठे बघायची का जायचं त्याला 15 वेळा दाखव नाही. कुठे आहे ते? लांब आहे का? हे काय 15. आम्ही एवढे एक बघून आपण डिसाईड करू मग सांगू. हां हे बाई 15 वेळा. कुठलं हे का? हे 15 हे पुढचं 15 आहे. 15 माळ्याचा टॉवर आहे. ह्याची किंमत 20. हे नवीन कन्स्ट्रक्शन ना? हो देवा यांना पार्किंग आहे 4 व्हीलरचं? हां मग त्यांना नाही ना? त्यांना नाही ह्यांना दिले रूम वाईज. हां असणार पार्किंग चार्ज असणार. हे काय आहे बाई? मार्केट होणार आहे पण आता सध्याला अरे बाई ते आपलं APMC मार्केट वगैरे भाजीपाला वगैरे तसं आम टाकू आलं मार्केट कांदा बटाटा. किती फ्लोअरची राम? 15 असतं सांगते का? सगळी 15. 15 दिसेल. अच्छा ओके असं बोल. इथून पुढं पण 20 बरोबर. ही बघा हिथून सगळे जे प्रोजेक्ट आहेत सगळे बिल्डिंग आहेत ना ते सगळ्या 15 माळ्याच्या बिल्डिंग आहेत आणि याची सगळ्याची किंमत आहे 20 लाख रुपये. सगळे 1 BHK. आणि नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे ते काय? अच्छा चालू आहे ते. ओके पण ह्याचे कन्स्ट्रक्शन मला चांगलं वाटतंय. हे पण चांगलं आहे. कुठलं? शॉपला नाही ह्याला शॉपला हम्म. परत पडतो ना लगेच. हम्म. काय आणायचं खाली आवाज की घेतलं साईड नाही आवाज वर. बरोबर. त्या बिल्डिंगमध्ये आम्ही घेतलं सगळ्यांनी. ते बघ टी शॉप आहे ना खाली सगळं शॉप आहे. हा अच्छा ते कमर्शियल बरोबर एक नंबर. तुमच्या दाजींनी ह्याच्यामध्ये घेतले? इथे अजून काढलेली नाही. अच्छा म्हणजे इकडे पण घेतले त्यांनी तिकडे पण घेतलेत का? इकडे 2 घेतले. ओके. आता ही शॉपला नाही. शॉपला तर ही 10 बची आहे बघा. 15 माळ्याची बिल्डिंग आहे. ही 20 लाखाला आहे आणि हे बघा कमर्शियल शॉप आहे बिल्डिंगच्या खालीच. बबल वसईसारखं मला फील आला. पण स्मार्ट ते सुरक्षा स्मार्ट सिटीला गेलो होतो ना
तसा ना असं मोकळं मोकळं वाटत होतं. हे समोरचा कुठला प्रोजेक्ट आहे तेव्हा? लोडाचा. भाई एक नंबर आहे हा. ए बाई इथं फील वाज वेगळा वाटला त्या प्रोजेक्ट पेक्षा. हा राम बबल ना. हो काय भाई कन्स्ट्रक्शन बघा ना इथं म्हणजे एंट्री केल्या केल्याच असं फील मस्त वाटत. एक नंबर. हा हे बघा ह्या बिल्डिंगच्या प्रोजेक्टमध्ये आता एंट्री केली आहे आणि असा बघा व्ह्यू दिसतोय मस्त पैकी. सगळ्या बाजूने बघा अशी मस्त पैकी बिल्डिंग वगैरे उभे आहेत आणि मधोमध एक मोकळा एरिया आणि समोर असं गार्डन वगैरे दिलेले ह्याचे फूल वगैरे लावलेले आहेत. आता इथं बघूया आपण एक सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो. बसायला बाकडे बिकडे छान आहेत. काय अजून काम चालू आहे का यांचं? काय कशावर म्हणतो तुम्ही? बोल काय वाटतंय तुला? कसं वाटतंय हा एरिया ह्या प्रोजेक्ट बद्दल बोल, ह्या बिल्डिंग बद्दल बोल. एक नंबर हा एक नंबर हे मस्त वाटतंय ना एकदम. हा इथं कुठं हे पाचव्या फ्लोअरला रामशेठची रूम तिकडे. हा मग तेच 14 फ्लोअरला जागा. इथं बघा ही आमच्या गावाला 14 फ्लोअरला पण एक रूम बुक केलेली आहे आणि तिकडून जो व्ह्यू दिसतो तो लोडाचा. इथून एक छोटी गल्ली गेली. इकडे काय बाहेर आहे तो जा रे बबल मोकळा एरिया असेल. हे गावाला असते छोटे गल्ली बिल्ली. हा लाईट वगैरे लावल्यानंतर भारी वाटतं ना. हे पण म्हणजे जी सिस्टम बनवली ती भारी आवडली मला एकदम मस्त पैकी. बघू आता ह्या बिल्डिंगमध्ये आलो आहे. आता इथं बघू सॅम्पल फ्लॅट हवा. सगळ्या ओपन आहेत रूम. काय 3 लिप आहेत त्या बिल्डिंगला. 3 मस्त पैकी वातावरण. अच्छा 3 लिप आहेत. सेफ्टी डोर आहे सगळं आहे. फायबर अलार्म आहे. हा ना सगळं यात सुविधा भारी आहेत. बरोबर आहे. या पैसे लवकर आणि इथं बुकिंग करा. इथं येऊ शकतात लोक बुक करायला वगैरे ना. हा बुकिंग नंबर द्या की माझा म्हणजे येतील ते इथं. बरोबर आहे. जर काय तुम्हाला मदत लागली काय थोडं कॉर्डिनेशन मध्ये आपल्याला पण आता व्हिडिओमध्ये सगळी माहिती वगैरे देते. तुझा नंबर दिला चालेल का? चालेल की. ठीक आहे मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये असेल. तुम्ही स्क्रीनवर बघाल असेल नंबर. त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कधीपर्यंत तरी म्हणजे कधी पण कॉन्टॅक्ट करा. पण शक्यतो तुम्ही रात्रीचा कॉन्टॅक्ट करू नका. दिवसाचा तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करा. आणि आलात व्हिजिट केलात बघितला तर दाखवल तो देवा अवेलेबल असेल ना तर तुम्हाला फ्लॅट वगैरे दाखवाल. सगळे बिल्डिंगची इन्फॉर्मेशन वगैरे दिले. आता किती फ्लोअरला चाललोय आपण? 14व्या फ्लोअरला म्हणजे 15च्या फ्लोअरचे आहे ना. ओके अच्छा काय बोलतो? ठीक आहे. अशी फायर सेफ्टी वगैरे केली 14व्या फ्लोअरवर ना. वाव बघा 14व्या फ्लोअरला एन व्ह्यू बघा कसा दिसतोय. एक नंबर. शेती बिती सगळा मोकळा एरिया दिसतोय सगळा संपूर्ण. ना खाली असा दिसतोय. एक नंबर दिसतोय व्ह्यू. भारी दिसतोय. क्रिकेटचं मैदान आहे तिकडे. सामने नवीन कन्स्ट्रक्शनच्या जी 15 माळीच्या बिल्डिंग आहेत ना त्या बिल्डिंग मध्ये आलोय आणि असा बघा व्ह्यू दिसतोय. एक नंबर. हे देवा हे समोरचा जो दिसतोय तो लोढा प्रोजेक्ट का? बघा असं आहे आपला हा हॉल. पण मला वाटतंय ना हा बोल हा तिकडच्या रूम पेक्षा ज्या पहिल्या ए विंग मध्ये बघितल्या ना आपण ए विंगच्या पेक्षा हे रूम थोड्याशा मोठे आहेत. गॅसचं कनेक्शन अच्छा हे कनेक्शन आलेलं आहे सगळं. गॅसचं कनेक्शन आहे सगळं पाईपलाईन. या बिल्डिंगमध्ये 3 लिफ्ट आहेत आणि असं बघा एल टाईपचा किचन वगैरे. आणि असं बघा किचन मधनं पण असं समोरचं दिसतोय प्रोजेक्ट तो लोडाचा आहे प्रोजेक्ट. बाहेरून असं हा इकडे टॉयलेट इंग्लिश टॉयलेट आहे. तिकडे होतं इंडियन टॉयलेट होतं. बाथरूम आहे मोठे आहे ना. हाईट पण वगैरे दिलेली आहे. हा बघा बेडरूमचा एरिया पूर्ण असा आहे बेडरूम.
वरती बघा स्टोअर वगैरे करायला पण दिलेले आहे, तुम्ही ठेवू शकता. असा व्ह्यू दिसतोय बेडरूममधून. आणि बेडरूमला बघा ही अशी दिलेली विंडो आणि समोरून बघा इकडून बघा आउटसाईडचा एरिया दिसतोय. या साईडला काय येते तिकडं काम चालू आहे ना. हा पूर्ण जे कंपाऊंड केले ते सगळं म्हाडाचं सगळं ना. हे बघा सगळं हे कंपाऊंड वगैरे केलं असं राऊंड ते पूर्ण सगळं म्हाडाचीच प्रॉपर्टी. इथून वरती आलो चांगले बेस्ट आहे. 15-13 रुपयाच्या हे रुपयात थोडी मोठी वाटते मला है ना. आणि कन्स्ट्रक्शनची डिस्ट्रक्शन छान वाटते. कुठला बाई दोन्ही तसं म्हणायला गेलं तर ज्याच्या टाइम म्हणजे दोन्हीच्या जागी ठीक आहे सगळ्यात चांगलं असं काय नाही. आता तिकडे जरी तुम्ही म्हणला की काय हे नाही ते नाही पण तुम्हाला किंमत पण तुम्हाला 15 लाख रुपये तुम्हाला 5 लाख रुपये देऊन इकडे जर घ्यायचे असलं तर ते पण ऑप्शन आहे. तिकडे फक्त तुम्हाला कमर्शियल शॉप्स नाही तिथं खाली कमर्शियल शॉप्स आहेत. ही घेतली ना ही पाहुण्यांची ना एक नंबर आहे. भारी रूम सिलेक्ट केली आराम ही. हां मस्त व्ह्यू पण चांगला आहे मस्त. सगळे ओपनच आहेत एकाला पण लोक नाही वाटत. ही गार्डनचा व्ह्यू का हा आपण बरोबर. हे बघा ह्या बिल्डिंगमधून आपण एंट्री केली ना इकडून आलो आणि असं खाली गार्डन वगैरे आणि वरती आलो होतो. 5व्या फ्लोअरला आहे ना आपण. 5व्या फ्लोअरचा आहे बघा व्ह्यू अशा छान वाटलं बाई मस्त आहे शांतता पण आहे. आणि बघा ना आता किती वाजले आता 4:45 वाजलेत बघा. आणि असं बघा सूर्य वगैरे होतं आणि अजून पण बघा उजेड वगैरे चांगला आहे सनलाईट वगैरे चांगले येते आणि व्हेंटिलेशन पण चांगले दिले. खिडक्या बिडक्या दिल्या किचनमध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये बऱ्यापैकी बेस्ट आहे. बाई एक नंबर ना बेड ते पण टाकतो. हा हे बघा 4:45 वाजले ते 4:45 वाजता बघा बेडरूममध्ये पोस्ट येते. समोर बघा हे बघा समोर बघा सूर्य तिथून बरोबर तुम्हाला व्ह्यू दिसतोय बघा एक नंबर. हां हा बिल्डिंगचा सेंटर आहे. खाली बघा गार्डन आहे पूर्ण आणि इथून असा व्ह्यू दिसतोय सूर्यप्रकाश डायरेक्ट बघा बेडरूममध्ये येतो. 4:45 दिवसाची लाईट लावायची गरजच नाही. लाईट लावायची गरजच नाही उजेड सगळ्या बाजूने आहेत बऱ्यापैकी. पाण्याची पण सोय चांगली आहे 24 तास पाणी हा ना. टाकी बसवायची गरज नाही. बघा म्हाडाची प्रॉपर्टी आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ना तर तुम्ही इथं येऊन चौकशी करू शकता आणि बुकिंग करू शकता. हे नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला भेटून जातील रूम. त्याला बघा ह्या बिल्डिंगमध्ये बघितलं आता आपण सॅम्पल फ्लॅट आणि असं आहे. हा ना बघा असं खालून बघा असं व्ह्यू दिसतो. ठीक आहे अशी पूर्ण बिल्डिंग आहे ना. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला रूम येतात ठीक आहे. आता आपण व्हिडिओ टाकतोय आणि व्हिडिओ जर टाकून कोणी कॉल केला किंवा साईटला व्हिजिट दिली तर मग त्यांना रूम घेण्यासाठी काय प्रक्रिया असणार आहे. प्रक्रिया डॉक्युमेंट लागतात त्याला आधार कार्ड पॅन कार्ड. आधार कार्ड महत्त्वाचं म्हणजे बघा म्हाडा लॉटरीसाठी पण लॉटरीसाठी अप्लाय करतो तेव्हा आपल्याला डॉमसाईल सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट आणि म्हाडा आपलं पॅन कार्ड आधार कार्ड हे जे बेसिक KYC वगैरे डॉक्युमेंट्स लागतात ते लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे डॉमसाईल पाहिजे आणि तुमचा उत्पन्नाचा दाखला ITR किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला या दोन्हीपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स तुमच्याकडे लागेल. आणि मग कसे म्हणजे पहिले पैसे किती भरायचे. 15 लाखामध्ये तुम्ही बुक केली बरोबर. 15 लाखामध्ये तुम्हाला किती डाऊन पेमेंट द्यायचं 92,000 रुपये 900 म्हणजे कितीपर्यंत डाऊन पेमेंट देऊ शकतो. 10% 20% त्याच्यावरती डिपेंड आहे. पण कमीत कमी तर तुम्हाला 10% डाऊन पेमेंट द्यावं लागेल. बाकी तुमच्यावरती जास्त दिलं तरी तुमचं बन. आणि बाकी सगळं कोणत्याही नॅशनलाइज बँकेचं तुम्हाला कोणत्याही बँकेचं तुम्हाला लोन पास होईल. कारण म्हाडाचा प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे त्यामुळे लोनचं काही टेन्शन नाही. तुमचे डॉक्युमेंट्स इन्कम वगैरे व्यवस्थित असेल तर तुमचं लोन पण होऊन जाईल. लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे बरोबर. ठीक आहे म्हणजे या इथं चौकशी करा. जर तुम्हाला आवडला तर डायरेक्ट तुम्ही सिलेक्ट करायचं. लॉटरी सिस्टम नाही डायरेक्ट घ्यायचं आहे ना. डायरेक्ट घ्यायचे म्हणजे तुम्ही या तुम्हाला चॉईस पाहिजे ती रूम भेटणार. तुम्ही सिलेक्ट कराल ती रूम भेटणार. म्हणजे गेली नसेल तर तुम्हाला नक्की ती रूम भेटणार जी खाली असेल तर है ना. ठीक आहे अशी प्रोसेस आहे. मी टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये द्यावा तुझा नंबर. जर कोणी कॉन्टॅक्ट केला काय सपोर्ट बिपोर्ट लागला तर मग तू कॉन्टॅक्ट कर ठीक आहे. जर तुला नाही भेटला कामावरून यायला वेळ तू इथल्या कोणाच्या कॉर्डिनेट वगैरे टाकून दे ठीक आहे. काय व्ह्यूअर्स आपले बघतील वगैरे तर त्यांना मग थोडासा सपोर्ट पण होऊन जाईल. काय प्रॉब्लेम नाही.
मस्त आहे प्रोजेक्ट वगैरे. तर मला विचाराल तर माझं ओपिनियन सांगितलं तर कन्स्ट्रक्शन वगैरे चांगलं आहे शिर्केनी. ऑल ओव्हर म्हणजे कसं आहे क्लायमेट वगैरे खूप चांगलं आहे. थोडंसं डेव्हलपमेंटला थोडासा अजून टाईम जाईल. जवळपास आता 5 वाजायला आलेत म्हणजे 5ला 10 मिनटं बाकी आहेत. आणि असा बघा व्ह्यू दिसतोय बिल्डिंगच्या खाली मी उभा आहे आणि इकडे बघा सूर्य वगैरे असं आहे मावळत चाललं आहे म्हणजे पश्चिम दिशा इकडे. आणि असं बघा प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन वगैरे आलो होतो थोडंसं बोललो माडाच्या शिरडून प्रोजेक्टला थोडीशी भेट द्यावी आणि बघावं. कारण बरेच लोक बोलतात की भरपूर लांब आहे आतमध्ये प्रोजेक्ट कसा आहे किंवा काय. तर आज मी प्रत्यक्ष भेट दिली आणि बघितले, तुम्हाला सॅम्पल फ्लॅट पण दाखवले आणि प्रोजेक्टचा रिव्ह्यू पण केला आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला ते 20 लाखामध्ये भेटतील रूम. ज्या नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये ह्या पाठीमागे जे आपण बिल्डिंग दिसत आहेत ना त्याच्यामध्ये भेटेल. 15 माळ्याची बिल्डिंग आहे आणि 20 लाख रुपये किंमत आहे. येऊन तुम्ही चौकशी करू शकता. नाही पण ठीक आहे राम, काय नाही, चांगला आहे प्रोजेक्ट आहे. 15 आणि 20 लाखामध्ये कुठे भेटते आता मुंबईमध्ये प्रॉपर. आणि लोक बोलतात पण ना की आपल्याला बजेटमध्ये पाहिजे चांगल्या ठिकाणी, पण बजेटमध्ये चांगल्या ठिकाणी पण तेवढी किंमत पण तशी असते ना. आता आपण बोलू जास्त नाही, आता आम्ही कोपर घ्यायला डायरेक्ट रिक्षा मारली हा ना, डायरेक्ट रिक्षा मारली नाही तर आलो किती 35-40 मिनिटामध्ये पोचलो. आणि आता पहिल्यासारखं नाही, तो शिळपाट्याचा रोड वगैरे चांगला झाला आहे. पहिला कसा कच्चा रोड होता ना, खूप चांगला झाला आहे. हां 40 मिनिटामध्ये. तुम्ही पण रिक्षाने चाला, तुम्ही पण रिक्षाने चालाल ना? जास्तीत जास्त 40 मिनिट. काय वाटतं तुला? मला वाटतं आपलं मी याला म्हटलं हां की आपल्या एका जागा नको आहे ना. हां इथं पण आहे का? आहे ना, त्या बिल्डिंगमध्ये वेगळं, त्या बिल्डिंगमध्ये आपली माणसं म्हणजे प्रत्येक बिल्डिंगमध्ये माणसं. हां रोजची रोज आपलं कसं ते बरोबर आहे. देवाकडे गेला देवाकडे गेला काय बरोबर. काम असलं की आपलं हा चला देवाकडे जाऊ. ये बाय बिल्डिंगच्या खाली ये. हां हा बिल्डिंग असली. तर बघा आम्ही सगळं प्रोजेक्ट एक्सप्लोर केला आणि बिल्डिंग पण भेटला. आता बबलूसाठी बघायची रूम, पण आता डिस्कस करतोय की नक्की या 15 लाखामध्ये जी रूम भेटतात आणि 20 लाखामध्ये त्याच्यामध्ये कोणती रूम घ्यायची ती डिस्कस करतायत. आणि प्रोजेक्ट तर तुम्हाला दाखवला आपण शिरडोचा, माडा शिरडोन प्रोजेक्ट पूर्ण आपण एक्सप्लोर केला आहे. तर आता हा व्हिडिओ आपण संपवतो. ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ब्लॉगिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला या प्रोजेक्टला जर भेट द्यायची असेल, तुम्हाला रूम घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की एकदा व्हिजिट द्या आणि एन्क्वायरी करा. माहिती मिळवून जर तुम्हाला आवडली तर तुम्ही रूम बुक करू शकता. तर चला मग आपण परत भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.